राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मभूमीमध्ये असलेल्या सावरगाव घाटमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांचा 10वा दसरा मेळावा होत आहे आणि या मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक राहिले असून संपूर्ण तयारी आहे आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि याच ठिकाणी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या स्मारकासमोर आपण उभा आहेत आणि याच स्मारकाला अभिवादन करून पंकजा मुंडे भाषण करणार आहेत। मात्र पंकजा मुंडे उद्या काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून माझ्यासोबत काही ट्रस्ट मंडळी आहेत, गावकरी आहेत, काय सांगाल कसा उद्याचा मेळावा असणार आहे, तयारी कशी झालेली आहे, स्वागत कसं असणार रूपरेषा? आता तयारी आपण काली या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवला होता। तयारी आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी स्टेज पूर्णपणे उभा राहिले, पूर्ण भाविक भक्त या ठिकाणी जेवायला येतात त्यांची जेवणाची सोय या ठिकाणी झालेली आहे, हेलिपॅडची सोय या ठिकाणी झालेली आहे। पंकजाताई या हेलिपॅडद्वारे राष्ट्रसंत भगवान बाबाच्या स्मारकावर पुष्पवृष्टी या ठिकाणी करणार आहेत आणि त्यांचं स्वागत सर्व ग्रामस्थांच्या वतीने मोठा हार आणि दुर्गा देवीची मूर्ती या ठिकाणी देऊन त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करणार आहोत। मेळाव्याला गेल्या वर्षी धनंजय मुंडे होते, लक्ष्मण हाके होते, यावर्षी कोण कोण येणार आहे? आता जे जे भगवान बाबाचे भक्त आहेत ते सर्व या ठिकाणी येणार आहेत। कसा मेळावा असणार आहे, यावेळेचा मेळावा कसा असणार आहे? यावेळेस एक आपत्ती, नैसर्गिक आपत्ती आलेली आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे मेळावा अतिशय साधारण घेण्याचं नेत्यांनी ठरवलं होतं, परंतु जो भगवान बाबांना मारणारा भक्तगण आहे यांनी स्वतः उत्संबून हा एक भगवान भक्ती गडावर आगळा वेगळा मेळावा घेण्याचं ठरवलं आहे। एवढंच नव्हे तर निश्चित स्वरूपाने यापूर्वीपेक्षाही यावर्षी जास्तीत जास्त लोकसंख्येने, हजारोंच्या लोकसंख्येने नव्हे तर लाखांच्या संख्येने या ठिकाणी भगवान भक्तीगडावर ताईसाहेबांच्या स्वागतासाठी सर्वसामान्यातील सर्वसामान्य ऊस तोड ही लोक या ठिकाणी येणार आहेत। नक्कीच गतवर्षीप्रमाणे यावर्षी मेळावा हा मोठ्या उत्साहात असून आपत्ती जरी असली तरी याच भगवान गडावरनं, भक्ती गडावरनं पंकजा मुंडे नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून उद्याच्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं, कारण बीड जिल्ह्यामध्ये 2 मेळावे होते, एक नारायणगडावर मनोज जरांगे यांचा मेळावा तर दुसरीकडे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी सुरू केलेला भगवान गडावरील मेळावा आणि तीच मेळावा आता पंकजा मुंडे जी आहे त्याची परंपरा पुढे ठेवून आता भगवान भक्ती गडावरनं उद्या काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, सावरगाव घाट, बीड।